दादा विद्यार्थ्यांना पॉकेट मनी दिलं जातं दादा. दादा विद्यार्थी माझी विनंती आहे की तुम्ही त्या माणसाला त्या विषयातच विचारा, म्हणजे गडबड होत नाही. त्यामुळे माझा विषय काय, तर मी असं म्हटलं की 2000 रुपये प्रतिमाह हे विद्यार्थिनींना प्रायोरिटी विद्यार्थिनींना पॉकेट मनी म्हणजे काय, तर त्यांना त्याची फी 100% सरकार भरतं, त्यांना निर्वाह भत्ता मिळतो. त्या व्यतिरिक्तही खूप खर्च वर्षभरात असतात. त्यासाठी त्यांना दरमहा कमवा आणि शिका. स्वर्गीय भाऊराव पाटलांनी, धर्मवीर भाऊराव पाटलांनी ही कन्सेप्ट त्या काळामध्ये रुजवली की त्याला कॅम्पसमध्ये काम करायला द्या, त्याचे पैसे त्याला मिळू द्या, म्हणजे त्याचं हॉस्टेल खाणंपिणं फी असं होतं. तुम्ही मुळात ही कल्पना स्वर्गीय धर्मवीर भाऊराव पाटलांची आहे. ती आज बेतीस महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये कमी संख्येने, काही चांगल्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये जे प्रोएक्टिव्ह असतात, स्वतःहून काही गोष्टी करतात, ते कमी संख्येने आजही आहे. तिचं नाव आहे कमवा आणि शिका. मग काही विद्यापीठामध्ये झाडं लावण्याचं काम दिलं जातं, लायब्ररी दिलं जातं, लॅबोरेटरी दिलं जातं. याला थोडं मोठं व्यापक रूप देण्याचा प्रयत्न चालला की ज्याची संख्या ही काही लाख असावी. आता ही सगळ्या महाराष्ट्रात आताही 50,000 आहे, 50,000 आहे, ती काही लाख व्हावी आणि त्यातून मुलांना काम केल्याचा आनंद मिळावा आणि पैसे मिळतील ते त्यांना पॉकेट मनी मध्ये काय, तर कॉलेजचे विद्यापीठाचे खूप खर्च करायचे असतात त्यासाठी मिळावे. कल्पना अशी आहे की समजा 5 लाख मुला मुलींना आपण दरमहा 2000 रुपये द्यायचं ठरवलं, तर तेवढी कामं पहिली कॉलेजेस विद्यापीठाने क्रिएट केली पाहिजे. कॅम्पसच्या बाहेर पण क्रिएट करायला देत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथली ग्रामपंचायत, तिथली एखादी चांगली बँक, म्हणजे तुम्हाला अनुभव पण मिळेल. त्याचं त्यांना कॉलेजमध्ये रेकॉर्ड केली आणि अशी सगळी मुलं 1800, 2000, 2200 मिळणारी 5 लाख मुलं मुली, त्याच्यामध्ये अधिक संख्येने मुली असाव्या असं जर म्हटलं तर महिन्याला 100 कोटी, 10 महिन्याचं वर्ष मागलं तर त्याला 1000 कोटी लागतात. याचं 1/3 महाविद्यालयाने CSRच्या माध्यमातून, 1/3 विद्यापीठाने CSRच्या माध्यमातून आणि 1/3 सरकारने आपलं कॉन्ट्रिब्युशन केलं. तर साधारणतः दर वर्षाला 300 कोटी रुपये इतक्या स्मॉल अमाऊंटमध्ये सगळ्यांचा सहभाग असणार. 5 लाख तरुण तरुणींना दरमहा 2000, वर्षाला 10 महिन्याचे 20,000 देणारी ही योजना असा प्रस्ताव मी सध्या सगळ्यांपुढे मांडतो. जो माझा नवीन प्रस्ताव आहे. ऑलरेडी 50,000 पेक्षा कमीला इतक्या संख्येने कमवा आणि शिकामध्ये कोणाला 1800, कोणाला 1500, कोणाला 1200, कोणाला 3000 असे मिळतातच आहेत आणि त्या मिळण्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण अतिशय सुलभतेने घेतले. म्हणजे साहेब की 2000 रुपये देणं जे आहे ते लाडक्या बहिणीसारखं तशा पद्धतीने देण्याचं काय